तर मुंबई महापालिकेच्या वतीनं अशी बहुपडदा चित्रपटगृह बांधण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यासाठी मुंबई पालिकेच्या स्थायी समिती यावर्षी प्रथमच तरतूद केलेली आहे। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। चित्रपट व मराठी नाटक यांना अनेक वेळा मल्टीप्लेक्स किंवा मग सिनेमागृह नाटकगृह मिळत नसल्याचा तक्रारी वारंवार आपल्याला पाहायला मिळाला। त्यातच अनेक वेळा मराठी चित्रपटांना यांना मोठ्या मल्टीप्लेक्स या ठिकाणी जास्त वेळ देखील मिळत नसल्याच्या तक्रारी अनेक कलाकारांनी केलेल्या आहेत। त्यामुळे आता महानगरपालिकेने एक पाऊल पुढे टाकत स्वतःचे मल्टीप्लेक्स बांधण्याचा निर्णय आहे तो घेण्यात आलेला आहे। आता निधीची जरी तरतूद झाली तरी सुद्धा येणाऱ्या काळात आपल्याला मराठी चित्रपटांसाठी हे मराठी नाट्यगृह किंवा मल्टीप्लेक्स सध्या आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आता याची तयारी जरी झाली असली तरी येणाऱ्या काळामध्ये हे मल्टीप्लेक्स नक्की कुठे उभे असणार आहेत आणि मल्टीप्लेक्सला किती वेळ लागणार आहे हे देखील पाहणं तेवढं महत्त्वाचं ठरणार असून मराठी नाटक किंवा मराठी चित्रपट प्रेमी रसिकांसाठी ही खूप आनंदाची बातमी आहे। महानगरपालिकेच्या वतीने एक स्तुत्य उपक्रम आणि त्यामध्येच मल्टीप्लेक्स देखील आता येणाऱ्या काळात आपल्याला पाहायला मिळतील। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित शिवनसह निखिल चव्हाण, TV9 मराठी।